नमस्कार सर्वांना. तर मी आशा माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ माझ्या बहिणींसाठी, माझ्या मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आज मी जेवणामध्ये बनवत होते खीर आणि टोमॅटो चटणी आणि पोळ्या. तर आपण घरीच असतो, मुलांना सांभाळतो आणि घरातली कामे करतो. आता खूप महिला आहेत त्या बाहेर जॉबसुद्धा करतात आणि घर सांभाळतात. तर त्यांना किती स्ट्रगल असतं मी समजू शकते, कारण मी सुद्धा बाहेर जॉब केलेला आहे. बाहेरचं करायचं, घरातलं करायचं टेन्शनच असतं. पण ज्या बाया घरामध्येच असतात, बाहेर जात नाही, त्यांनीसुद्धा आणि ज्या नोकरी करतात त्यांनीसुद्धा आपल्या नवऱ्याला जीव लावला पाहिजे. कारण नवरा आहे तर सगळं आहे, नाही तर आयुष्यात काहीच नाही. जे तुम्ही नवऱ्यावर चिडचिडू शकता, रागवू शकता, ते दुसऱ्यावर रागवू शकता का? नाही रागवू शकत. आणि दुसरं कोणी तुमचं ऐकूनसुद्धा घेऊ शकत नाही. नवरा रोज कामाला जातो, आपण तर घरीच असतो, तरीसुद्धा आपण त्याच्यावर चिडचिड करतो. नवरा कधी आपल्याला चिडचिड करतो का? एखाद्या वेळेस त्याला टेन्शन असेल नवऱ्याला, तेव्हा तो करतो आपले. पण शक्यतो आपण जास्त चिडचिड करतो. आपण दिवसभर घरी असतो, नवरा दिवसभर बाहेर काम करतो. तर मला एवढं सांगायचं आहे, जेव्हा तुमचा नवरा कामावरून घरी येतो तेव्हा त्याचा आदर करा, त्याच्याशी प्रेमाने बोला, मान सन्मान द्या. तुमचा काही प्रॉब्लेम असेल, काही टेन्शन असेल, ते तुम्ही निवांत बोलू शकता. पण नवरा घरात आल्यानंतर लगेच चिडचिड करायची, भांडण करायचं. कारण नवरा आधीच बाहेर टेन्शन असतं. बाहेर म्हणजे खूप जणांना काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं. नवरा हे सगळं घरच्यांसाठीच करत असतो. तो तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठीच जगत असतो. त्याला फक्त तुमच्याकडून फक्त प्रेमाचे 2 शब्द आणि प्रेम हवं असतं. तुम्ही जर त्याला जीव लावला तर तुमच्यावर जीव ओढून टाकेल. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.